आत्ता जेव्हा लग्नानंतर 1 वर्ष झालंय, आत्ता घरच्यांसोबत एक छान बॉन्ड झालेला असतो. जसं तू म्हणालास, की तू कन्व्हिन्स केलंस आईला. आई पहिलेच नाही बोललेली, येस. पण नंतर कन्व्हिन्स केलं. तर सगळ्यात पहिले ते कन्व्हिक्शन कसं आलं, की आता आईने फोटो बघितलाही नाही आणि डायरेक्टली नाही म्हणून सांगितलं या इंडस्ट्रीतली. पहिली भेट आईसोबतची कशी घडवली? आणि कट्टू मग नंतर मी सासूच्या बॉन्डवर येणार आहे. तेच सांगितलं ना मी, माझ्या आत्याच्या घरी आम्ही भेटलो. पण आईला कसं म्हणजे नाही, सांगितलंस, की मी आता सांगू का? भेटायचंय, हिलाच भेटवायचंय, त्या तीच आहे? रूममधून मी बेडरूममधून मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर अक्षयचे आई बाबा आले. अक्षयचे बाबा ना, जेव्हा अक्षयने सांगितलं होतं ना माझ्याबद्दल, तेव्हाच ते कन्व्हिन्स झाले होते. त्यांना खरं सांगायचं, तो नेहमी मला म्हणायचा. आणि अक्षयच्या ज्या आत्या आहेत त्याही मला म्हणायच्या, की त्याच्या बाबांचं नाव विजय आहे, सो त्यांना सगळे विजू म्हणतात. तर विजूला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे ग, मी सांगते ना तुला. कारण ना, बाबांची खूप इच्छा होती की अक्षयने इंडस्ट्रीत यावं किंवा अक्षयने असं काहीतरी करावं. अच्छा. ही खरंच बाबांची इच्छा होती. पण अक्षय कम्प्लिटली वेगळ्या विचारांचा मुलगा होता, त्यामुळे त्याने कधी ह्या गोष्टीचा विचार नाही केला. पण अक्षयकडे प्रोजेक्ट्स खूप गेले. म्हणजे अक्षयला जेव्हा तो फिटनेस मॉडेल होता, ट्रेनर होता, तेव्हा त्याच्याकडे खूप आणि हिंदीचेही प्रोजेक्ट्स यायचे, ज्याला मॉडेलिंगचे प्रोजेक्ट्स यायचे, ज्याला अक्षय नाही म्हणालाय. तर बाबा फॉर होते. आणि ती मीटिंग जी काही होती त्या बेडरूममध्ये ती झाली. मी बाहेर आले आणि त्याच्यानंतर ना सगळे असे ओके चिलमध्ये होते, स्माईल करत होते हे वगैरे. त्याच्यानंतर कट्टू दिवाळीत आमची भेट झाली आणि माझ्याकडे माघी गणपती असतो. तर 2021मध्ये 2021मध्ये माघी गणपतीच्या वेळेस माझी पनवेलवरून बाप्पाची मूर्ती येणार होती जी, आणि मी मुलगी झालीचं शूट करत होते वाईला. तर मी वाईवरून ती मी अक्षयच्या इथे येणार होते आणि अक्षयकडून ती मूर्ती कलेक्ट करणार होते, कारण अक्षयने ती मूर्ती पनवेलवरून आणली होती. तर तेव्हा मी पहिल्यांदा अक्षयच्या घरी गेले. तर त्यावेळेस तर म्हणजे अक्षयच्या आई त्यांचं असं झालेलं की काय करू काय नको. तर त्यांच्या त्या सगळ्या वागणुकीतूनच कळत होतं मला की त्यांनी एक्सेप्ट केलंय. आणि मग ते खूप स्मूथली तो बॉन्ड ना हळूहळू 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 पुढे होत गेला. पण त्यांनी जेव्हा नंतर ऑनस्क्रीन किंवा सिरियल पाहिल्या असतील, त्यांची काय रिॲक्शन होती? कारण इंडस्ट्रीतलीच नको म्हटल्यानंतर एक तर एक फॅन बेस असतोच कुठल्या ना कुठल्या घरात, की अरे छान आहे, मस्त आहे, हिरोईन आहे. त्याच्यानंतर सून म्हणून जेव्हा घरात येणार असते तेव्हा काहीतरी असं वाटलं त्यांना? पण हां, त्यांना ऑफकोर्स वाटतं. म्हणजे त्यांच्या काही मैत्रिणी आहेत किंवा काय आहे, तर त्या मला सांगतात की तिला तुझ्याबरोबर फोटो काढायचा आहे. पण त्यांनी कधीच ना खूप लोकांना म्हणजे इंडस्ट्री म्हटलं की अरे वा काय मस्त ना तुमचं लाईफ, असं नाही. माझ्या सासूबाईंनी कायम ही गोष्ट माझं काम, ती काम करते, ती कामाला जाते, ह्या पद्धतीने घेतली आहे. आणि मला खरंच आज म्हणजे हे कॅमेरासमोर सांगायला खरंच आवडेल की जशी आता माझी मम्मी आहे माझ्यासाठी, माझी खरी आई आहे, तशाच माझ्यासाठी त्या आहेत. काही फरकच नाही आहे. म्हणजे मला जाणवलीच नाही ही गोष्ट की मी माझ्या घरातून दुसऱ्या घरात गेले. कारण स्पेशली त्या एक घर ना एका बाईमुळे घर असतं असं मला वाटतं. सो त्यांनी ती गोष्ट मला नाही कधी जाणवून दिली की तू दुसऱ्या घरातून आली आहेस किंवा तू इंडस्ट्रीत जे जे त्यांचा विरोध होता, त्यांचा विरोध होता मुलाच्या प्रेमापोटी. पण जेव्हा मी तिथे गेले, मी आजही सांगते, आजही आई जेव्हा जेव्हा मी घरी जाते त्यांचं असं असतं काय देऊ खायला. पहिला तर जेवणाचं ताटच येतं. पण ते एवढं जेवणाचं ताट तुम्ही संपवल्यानंतर, ते जेवण जेवल्यानंतर सुद्धा, बरं आता काय खातेस, हे देऊ, हे आणू का, हे बघ हे आणलं. तर ना त्या म्हणजे आय एम सो ब्लेस्ड टचवूड की मला इतक्या उत्तम खूप सासूबाई वेळा असं मिळाल्या. व्हायचं, ही शूटवरून परत यायची आणि मी हिला विचारायचो काय खाशील, तर ही सांगायची काही नाही खाणार. मग आईला सांगायची ती काही नाही खाणार. आणि त्याच्यानंतर आल्यावर हिला भूक लागायची. आणि आम्ही माझं घर कसं आहे, खाली आई बाबा, वर आम्ही राहतो. तर वर किचन आहे, पण काही सगळं खालीच बनतं. तर ही 1 वाजता आली, 2 वाजता हिला भूक लागायची. मग आता करायचं काय? तर मग मी खाली जायचो, ठक 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 करायचो. आई काय खायला आहे का? तरी तुला सांगत होती मी, तुला काहीतरी बनवते, ऐकत नाही. आणि मग असं पण झालंय, 1, 1:30, 2 वाजता आईने जेवण बनवले हिच्यासाठी रात्री. पटकन मी बनवली. मी खरं सांगते अगं, मी शूटिंगवरून घरी गेल्यानंतर म्हणजे माझ्या सासूबाई असं गरम गरम जेवणाचं ताट असं माझ्या समोर हातात द्यायच्या माझ्या. आणि माझं असं व्हायचं की आई
म्हणजे खरं सांगू, आता अक्षय पण नेहमी मला हे म्हणतो की कधी जर आता मला नेहमी फोन नाही करता येत खरं सांगायचं तर, पण जेव्हा केव्हा माझं असतं तर आमच्या खूप गप्पा होतात. तर कधी मला काही विचारायचं असेल ना तर तो मला टोमणा मारतो की हो, आई बाबा थोडी माझ्याशी बोलतात, ते तर तुझ्याशी बोलतात, तुला माहिती असेल, मला कसं माहित असणार, आता तू आहेस ना, मग ते माझ्याशी कशाला माझं बोलतील. आईची रोज बोलणं होतं, पण ते कसं बोलणं, काय करतेस, जेवलीस का, काय जेवायला बनवले, महत्वाचं गप्पा आहे. अशा होत नाही आमच्या खूप म्हणजे गप्पा. माझं कन्सर्न एवढंच असतं, सगळं तिथे ठीक आहे ना, व्यवस्थित आहे ना, त्याच्यासाठी रोजचा कॉल असतो. ओके. त्यांच्या गप्पा होतात. हा, आणि खूप गप्पा होतात. मग आम्ही मी आई आणि बाबा असे आम्ही तिघे मिळून अक्षयची कधी कधी आणि शाळाही मी घेत खूप असतो. ब्लेस्ड आहे, कारण खूप खूप अशी नाती बघितलीत मी जिथे बायको आणि आईचं पटत नाही, त्याच्यामुळे नवऱ्याच्या डोक्याला मनस्ताप खूप ताप होतो. असतो, बरोबर. आणि इथे यांचं एवढं चांगलं आहे ना, तर ह्याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको आहे. तुमचं चांगलं आहे ना, वा. बस एवढंच पाहिजे. वा, ग्रेट.